इको फ्रेंडली गणेशाबाबत आमचं काही दुमत नाही आहे. परंतु इको फ्रेंडली गणेश मूर्ती करताना त्या मूर्तीचा कधी-कधी धोका होऊ शकतो. जेव्हा आम्ही 60 वर्ष आमच्या मंडळाचं साजरं करत होतो, त्यावेळेला चांदी होती 36 ते 37,000 रुपये आणि आज चांदी झाली ₹1,20,000. त्या वर्षापासून आता गेली 15 ते 16 वर्ष आम्ही चांदी खरेदी करतोय. त्यामुळे आमचे पैसे डबल नाही तर टिबल झालेले आहेत. नमस्कार संतोष भाऊ. जय महाराष्ट्र. आपलं हार्दिक स्वागत आहे अनफिल्टर्ड व्हॉइसेसमध्ये. मी आपल्याला सर्वप्रथम हे प्रश्न विचारू इच्छितोय की आपला जे मंडळ आहे ते किती जुनं आहे, कधी स्थापना झाली आहे? जय गणेश. अखिल जांभेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे 1950 साली स्थापन झाले. यावेळी माझा जन्मसुद्धा झाला नव्हता आणि तिथल्या जांभेवाडीतील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी 1950 साली छोटासा गणपती आणून त्या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर या गणेशोत्सवाची आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत. ज्यांनी स्थापन केला त्यांना पण माहिती नव्हतं की किती वर्ष चालेल किंवा माझासुद्धा त्यावेळेला जन्म झाला नव्हता, त्यामुळे मलासुद्धा माहिती नव्हतं. पण कामाच्या आपल्या जीवनामध्ये गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी जो सुरू केला स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आणि जनतेने एकत्र रस्त्यावर यायला पाहिजे म्हणून घरातला गणपती रस्त्यावर आणला आणि ह्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि त्याच संकल्पनेतून हा गणेशोत्सव आमचा काळबादेवी रोडवरील जांभेवाडी या ठिकाणी गेली 75 वर्षापासून साजरा होत आहे. म्हणजे यावर्षी आपल्या मंडळाला 75 वर्ष 75 वर्ष पूर्ण झाली. अच्छा, आपला जो मंडळ आहे त्याच्यात एकूण किती कार्यकर्ता असतील? आमच्या मंडळात आता बघायला गेलात तर आता 200-250 कार्यकर्ते आहेत, महिला पुरुष तरुण वर्ग. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आमच्या जांभेवाडीत राहणाऱ्या जे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी आमच्या एका इमारतीला आग लागली होती, त्यामुळे त्यांना ट्रॅन्झिट कॅम्प दिलं. त्यानंतर दुसरी इमारत पडली, त्यामुळे ते ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये गेले. परंतु गेली 30 वर्षापासून ही लोक विविध ठिकाणी ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये राहत असतानासुद्धा गणेशोत्सवाच्या दरम्यान आणि विसर्जनाला आवर्जून 30 वर्षापासून ह्या ठिकाणी येतात आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन परत रात्री आपल्या घरी जातात. खरोखरच ही गणेशाची कृपा आहे की एवढ्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबाच्या धावपळीच्या व्यस्त कारभारात सुद्धा ते वेळात वेळ काढून ह्या गणेशोत्सवात साजरे करायला त्या ठिकाणी उपस्थित होतात. ही खरोखर गणेशाचीच कृपा आहे. आपला पूर्वीचा टाईम एकदम वेगळा होता. आत्ताची जे समयाची अवस्था आहे ती वेगळी आहे, मानसिक अवस्था सगळ्यांची. तर पूर्वीचा जे आयोजन होता आणि आत्ताचं आयोजन आहे त्याच्यात काय फरक आहे? आत्ताच्या जे पूर्वी जे गणेशोत्सव साजरा करत होतो आम्ही, म्हणजे मी लहानपणी आमच्या त्या मंडळामध्ये आम्ही लाईन लावून गणेशोत्सवाचे लोक 12-12, 2-2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी लाईन लावून आमचा गणेशोत्सव बघायचे. कारण आमचा गणेशोत्सव हा त्यावेळी चलचित्रासाठी फार प्रसिद्ध होता. त्यामुळे आपल्या या विभागातले भरपूर लोक त्या ठिकाणी चलचित्र बघण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असायचं. त्यावेळेला लोकांचं टाईम शेड्यूल असं होतं की संध्याकाळी 7-7:30 वाजले की सगळेजणं फ्री असायचे, मोकळे असायचे. सगळेजणं गल्लीत येऊन उभे राहायचे. मग त्या गणपती उत्सव सुरू व्हायच्या अगोदर 6 महिने त्याच्यावर चर्चा चालू व्हायची की यावर्षी कुठला आपण सीन बनवायचा, त्याचं चलचित्राची कसं अरेंजमेंट असेल, कसं चलचित्र बनवलं पाहिजे ह्याच्यावर चर्चा असायची. कारण त्यावेळेला आपल्या घरामध्ये मनोरंजन नव्हतं. आपल्या घरं लहान होती, 10x10च्या रूम होत्या आपल्या. त्याच्यामध्ये टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता. लोक रात्री 10 वाजले की सगळे खाली यायचे चाळीच्या खाली आणि तिथे बसून गप्पा चालू असायच्या. घरामध्ये झोपायला जागा नसायची म्हणून रस्त्यावरती आम्ही झोपायचो एकत्र मित्रपरिवार घेऊन. तो आनंदच वेगळा होता आणि आत्ताचा जो आनंद आहे
हा आपण मोबाईलमध्ये आपला म्हणजे घरातला व्यक्तीसुद्धा आज बाजूला जरी बसला असेल तरी तो त्याच्या मोबाईलमध्ये असतो, आपण आपल्या मोबाईलमध्ये असतो. अशी परिस्थिती आजच्या जीवनाची आहे. खरोखर तो काळच वेगळा होता. त्यावेळेला पैसा नव्हता, परंतु एकत्रपणे सणाचा आनंद घेण्याची एक वेगळी मजाच होती. अच्छा, आजच्या वेळी एकदम यंग जनरेशन आहे, ते एकदम हायटेक जनरेशन आहे. तर त्यांना पूर्वीचे जे कार्यकर्ता असायचे तेवढा त्यांना इंटरेस्ट भाग पडत नाही. तर त्यांना जोडून ठेवायचं ते किती डिफिकल्ट आहे आपल्याला. आज कसं झालंय, आज जे काय आहे ते कमर्शियल झालेले आहेत. सगळे सण असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, हा कमर्शियलरित्या झालेला आहे. आज इव्हेंट मॅनेजमेंट आलेलं आहे. पहिलं इव्हेंट मॅनेजमेंट नव्हतं, तर आपलं मॅनेजमेंट होतं. म्हणजे आपले 4 बाळगोपाळ जमायचे आणि उत्सव साजरा करायचे. आज त्याला इव्हेंटचं मॅनेजमेंटचं स्वरूप आलेलं आहे. आज बघितलं तर आज कार्यकर्त्यांना काम करण्याची इच्छा राहिलेली नाही मंडळात. मंडळाचं सगळं श्रेय पाहिजे, आपलं मंडळ मोठं झालं पाहिजे. पण ते मंडळ मोठं होण्यासाठी त्यासाठी कष्ट घेण्याची कार्यकर्त्यांची जी टीम असायची, ती टीम आज कुठेतरी हरवल्यासारखं झालेलं आहे. मला फार टेन्शन येतं कधी-कधी. असं वाटतं, अरे आपण एवढी वर्ष काम करतोय. म्हणजे आज मी ह्या पदावर जरी पोचलो असेल, तरी संघटनेच्या मंडळाच्या कामातूनच ह्या पदापर्यंत पोचलोय. म्हणजे सुरुवात आपली मंडळात होते. सामाजिक कार्यकर्ता जो काही घडतो तो पहिला मंडळात घडतो आणि मंडळातून तो घडल्यानंतर तो राजकीय प्रवासाकडे वळतो. परंतु आजची परिस्थिती असं झालं आहे की आज कार्यकर्त्यांना आपल्या समाजामध्ये सुधार करण्यासाठी, आपल्या समाजात काहीतरी सुधारणा करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी जो वेळ द्यायला लागतो, तो वेळ आपल्या तरुण पिढीकडे नाही. कारण आज सगळीकडे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, कामाचा वेळ वाढलेला आहे. माणसांना इन्कम सोर्स वाढवण्यासाठी मेहनत फार करावी लागते आणि त्याचं प्रेशर एवढं असतं. म्हणजे आज लोन पे फोन घेऊन कितीतरी लोकं आपलं आयुष्य जगत आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण कर्जावर घेतोय. पहिली आपल्या आई-वडिलांची शिकवण अशी होती, की पहिली आपली पुंजी जमा करा. म्हणजे आपल्या पगारातून काहीतरी बाजूला ठेवून आपण जमा करत होतो. आज आपण आपल्याकडे जमा व्हायच्या अगोदर आपण तो खर्च करतोय. तर ही जी पद्धत आपल्याकडे जी युरोपातून जी संस्कृती आपल्याकडे आली आहे, की आत्ताच कमवा आणि आत्ताच उधळा. ही संस्कृती बदलण्याचं आज खरं आपल्या मुलांना आपण शिकवण दिली पाहिजे. कारण आपण लोनवर घेतल्यानंतर त्या लोनचं 1 तारीख आल्यानंतर आपण सगळेजण टेन्शनमध्ये असतो. अरे आज हप्ता कसा आपला जाईल? आता आज 8 तारीख आली आहे. माझ्या मते 10 तारखेपर्यंत किती लोकांचे असं प्रेशर हाय होत असेल आणि लो होत असेल, त्यांचा हप्ता कसा जाईल म्हणून. कारण आपण आपले व्याप वाढवून ठेवलेले आहेत. पहिले 10 बायच्या 10च्या घरात सुद्धा जी आपली संस्कृती होती एकंदर कुटुंबाची, ते एकत्र कुटुंब असल्यामुळे आपला भाऊ, आपले वडील यांच्या सगळ्यांचा इन्कम सोर्स एकत्र जमा व्हायचा आणि तो डिवाईड व्हायचा. त्यामुळे कुणाला घरामध्ये असं प्रेशर नसायचं. परंतु आज आपली संस्कृती आपण बदलतोय. आपण बोलतो की बाबा मी एकटा, माझी बायको भली, माझी मुलं भली. आपण आपल्या भावाला किंवा आपल्या आई-वडिलांना कुठेतरी वेगळीकडे ठेवतो, आपण वेगळीकडे राहतो आणि ह्या संस्कृतीमुळे आपल्याला प्रेशराईज वाढतं. कारण तेवढाच खर्च नसतो. आज आपल्याकडे मोबाईलचा खर्च आला आहे, मुलांच्या शाळेचा खर्च आला आहे. मग ती मुलांची शाळा इंग्लिश मीडियम झालेली आहे, ICSE बोर्ड झालेलं आहे, त्याची फी वेगळी. सामान्य आम्ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आहोत. त्यामुळे आमच्या आई-वडिलांनी आनंदाने दिवस घालवले. एकत्र कुटुंब असलो तरी सगळं काही सगळं आनंदाने असायचं. परंतु आनंद आज तो राहिलेला नाही. सणासुदीला जरी एकत्र आलो तरी जेवण बनवायला आता आपल्याला बाहेर ऑर्डर द्यावी लागते. कारण आपली घरातली मंडळी म्हणतात, अहो आम्ही थकतो हो जेवण करून. तर ती संस्कृती बदललेली आहे. पहिलं आपल्या इथे आपली आई किंवा आपली बहीण किंवा आपली वहिनी एकत्रपणे येऊन ते जेवण बनवायचे आणि त्याचा आनंद आपण घ्यायचो. तो गणेश उत्सव साजरा करायचो. आज आपण ऑर्डर बाहेर देतो आणि जेवण आणून एकत्र जेवतो. ती पद्धत आत्ता सध्या आहे. नाही तर काही दिवसांनी असं होईल की गणपती उत्सव साजरा करा आणि हॉटेलमध्ये जेवायला जावा, असं होईल. तर हे आपली संस्कृती फार चांगली आहे, पण तिची जपणूक करण्याची फार आवश्यकता आहे आणि ती जपणूक आपल्या शरीराला त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम होतो.
त्यामुळे आपण कष्ट केल्यामुळे आपल्याकडे ताकद निर्माण होते, आपल्याला रोगराई कमी होते. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आजकाल घरातलं डेकोरेशन पण बाहेर ऑर्डर देतो करायची. पण ती इच्छा राहत नाही आपली, मानसिकता नाही. आता मी अजून एक विचारू इच्छितोय की आपली जी मंडळाची मूर्ती आहे ती सध्या किती फुटाची असते? आमच्या मंडळाची मूर्ती आहे ती 12 फुटाची असते आणि तेवढीच ठेवायची आहे. मला ती 1 इंच सुद्धा वाढवायची नाही किंवा 1 इंच सुद्धा आधीपासून कमी करायची. 12 फुटाची आहे की पहिल्यापासून ती 12 फुटाची आहे. म्हणजे मी गणेशोत्सव मंडळाचा सभासद झाल्यापासून आणि मी गणेशोत्सव हा मध्ये सक्रिय सभासद मध्ये काम करत असल्यापासून ही मूर्ती तेवढीच आहे आणि तेवढीच आम्हाला ठेवायचा आनंद आहे. अच्छा, आपला मंडळाचं नाव म्हणजे मुंबादेवीचा महाराजा म्हणतात, ते कशामुळे, ते काय थॉट आला त्या नाव ठेवायला? आम्ही सगळेजण ह्या मुंबईत राहतो. ह्या मुंबादेवीचे सगळेजण आम्ही भक्त आहोत आणि ह्या भक्तीच्या भावनेतूनच ह्याच वर्षी आम्ही आमच्या मंडळाचं नाव ठेवलं मुंबादेवीचा महाराजा. कारण आमचं असं संकल्पना आहे किंवा मनाची इच्छा आहे की आमच्या भावना आहेत, जोडलेल्या आहेत, की गणेशोत्सव जरी साजरा करत असलो तरी आमच्या आईला आम्ही विसरणार नाही. त्यामुळे मुंबादेवीचा महाराजा ह्या नावाने आम्ही या ठिकाणी ह्या वर्षी आम्ही गणेशोत्सवाची सुरुवात चांगल्या जोशात केलेली आहे, आनंदात केलेली आहे. आणि आपला मंडळाचं स्पेशल काय आगमन वगैरे असते की काय? आमचं आगमन ह्या वर्षी आम्ही 3 तारखेला 3 ऑगस्टला केलं आणि ते एकदम अमृत महोत्सव वर्षी शोभेल असं केलं. आणि ह्या गणेशोत्सव आगमन सोहळ्याला गिरगावच्या महाराजाने जी सलामी देऊन जी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे, खरोखर अभिमान आहे त्यांचा आणि त्यांचं खरोखर आम्ही आभारी आहोत की आमच्या गणेश आगमनाला, श्रीच्या आगमनाला आपण जी काही सलामी दिलीत आणि जो काय आमचा मान त्या ठिकाणी आपण गिरगावकरांनी राखला त्याबद्दल मी त्यांचा खरोखर ऋणी आहे. आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यामुळे फार त्यांचे ऋणी आहेत. आपण एक प्रश्न विचारला होता मला गणेश मूर्तीचं, मी खास त्याच्यावर येतो कारण आपण ज्यावेळेला गणेश मूर्तींची हाईट वाढवतो किंवा उंची वाढवतो तेव्हा त्यांचं विसर्जन करणं फार कठीण होतं. आणि ज्यावेळेला आम्ही सगळेजण रात्री 12-1 वाजता विसर्जनाला जातो तेव्हा काही मूर्त्या अशाच त्या समुद्रात आपल्या गिरगाव चौपाटीला अशाच ठेवून काही मंडळाचे गणेश भक्त निघून जातात. त्यावेळेला त्या मूर्तीकडे बघून आम्हाला वाईट वाटतं की अरे 10 दिवस आम्ही ह्या गणेश मूर्तींचं पूजा अर्चा करतो आणि आता ह्या बाप्पाला एकट्यालाच सोडून गेलेत, त्यांचं विसर्जन खऱ्या अर्थाने होत नाही. तर माझी अशी सर्व मंडळांना विनंती आहे की उंच मूर्ती तुम्हाला पाहिजे तेवढी केली पाहिजे, तुमची इच्छा असेल तेवढा गणपती उंच करा, परंतु त्याचं विसर्जनसुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच भावनेने आणि आपली परंपरा जपून करण्याची आवश्यकता आहे. अच्छा, आपला जो मंडळ आहे तो BMC आणि पोलीस परमिशन वगैरे आहे त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करतो, त्यांच्याबरोबर पालन करतो की कसं? नाही, आम्ही सगळ्या नियमाचे पालन करतो. पण आमची एवढीच इच्छा असते की BMCने आम्हाला कायमच सहकार्य केलेलं आहे. पोलिसांनीसुद्धा चांगलं सहकार्य त्यांचं असतं, पोलीस प्रशासनाचं. पण एक असतं की थोडंसं कसं असतं की गणेशोत्सव कुठलाही कार्यक्रम असतो हा आपण टाईम ठरवू शकत नाही. कारण त्याच्यात भरपूर काम असतं किंवा त्याच्यात भरपूर वेळ आपल्याला लागतो. म्हणजे आगमन सोहळा असेल, आगमन सोहळ्याला आपण समजा ठरवलं की बाबा मला त्या ठिकाणी 7 वाजता आमची आगमन मिरवणूक चालू करायची, परंतु कारखान्यात काहीतरी गणपतीचं काम निघतं, उशीर होतो, मग त्याला आगमनाला उशीर होतो, मग आगमनाला उशीर झाला की पुढे मंडपात पोचायला उशीर होतो. त्यावेळेला पोलीस प्रशासनाने सहकार्य करतात, पण एखादा अधिकारी असतो की तो कधीतरी आडीबाजी करतो, मग त्रास देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायचं की गणेशाची यावर्षी एवढीच इच्छा आहे की आपल्याला एवढ्याच आनंदात त्यांना तिथपर्यंत न्यायचं आहे आणि आपण कुठलाही वाद न घालता, गणेशोत्सवाला कुठलाही गाळबोळ न लावता आपल्या परंपरेचं पालन करून आपण हा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. आपला मंडळाचा मंतव्य काय आहे इको फ्रेंडली गणेशबाबत? नाही, इको फ्रेंडली गणेशाबाबत आमचं काही दुमत नाही आहे, परंतु इको फ्रेंडली गणेश मूर्ती करताना त्या मूर्तीचा कधी कधी धोका होऊ शकतो.
आपण हा पण विचार केला पाहिजे, कारण आपल्या रस्त्याला एवढे खड्डे असतात. आता बहुतांशी गणेश मूर्ती ज्या असतात त्या ट्रॉलीवरून येतात. त्या आगमनांचा आहे, त्यानंतर त्या 10 दिवस त्या ठिकाणी असतात. त्यामुळे ह्या गणेश मूर्तींना कुठेही अडचण निर्माण होऊ नये आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठेही गाळबोट लागू नये ह्यासाठी प्रशासनाने ह्याच्यावर काहीतरी पावलं उचलावीत अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण पर्यावरणाला साथ देणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आम्हाला समाजामध्ये चांगलं निर्माण करायचं आहे. आमचा उत्सव हा समाजाच्या उपयोगी आला पाहिजे. फक्त उत्सव साजरा करून आम्हाला थांबायचा नाही, तर त्याच्याबरोबर आम्हाला समाज घडवायचा आहे. कारण ज्या संकल्पनेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव साजरा केला, त्यांची जी संकल्पना होती की समाज एकत्र आला पाहिजे, समाज हा चांगल्या प्रकारे जगला पाहिजे, त्यांच्या ह्या संकल्पनेतून आपण गणेशोत्सव साजरा करतो. त्यामुळे ह्या समाजाचा विचार प्रथम आपण केला पाहिजे. आणि आपला मंडळात जे 10 दिवसाचा आपला गणेशोत्सव आहे, त्याच्यात एकूण किती भक्तगण येत असणार अंदाजाने? लाखो भक्तगण आमच्या या ठिकाणी येतात. शेवटला रात्रीची पण भक्तगण भरपूर दर्शनासाठी येत असतात. 24 तास आपलं दर्शन सुरू असतं. माझी सर्व भक्तांना अशी विनंती आहे, गणेश भक्तांना, की आपण दर्शनाला नक्की या. गणेशाची कृपा आपल्या सर्वांवर राहून द्या आणि तोच विघ्नहर्ता आहे, तोच सगळे संकट दूर करेल. आणि एवढा सगळा क्राऊड, एवढे भक्तगण येतात, तर त्यांचं क्राऊड मॅनेजमेंट सिस्टम? ते तसं आमच्या इथे काय लालबागच्या राजाला जशी गर्दी होती तशी काय होत नाही. हा चालू क्राऊड असतो, म्हणजे 100 लोकं आली तर ते दर्शन घेऊन गेले, त्यानंतर 100, असं काय मॉबच्या स्थितीने काय असं येत नाही. त्यामुळे काय व्यवस्थित असतं, त्याचं काय टेन्शन नसतं. पूर्वी जे आपण मंडळ चालवायचो आणि आत्ता जे मंडळ चालवतात, त्यामध्ये काय चॅलेंजेस येतात, काय मेन क्रायटेरिया असते त्यांना आपण इम्पॉर्टन्स द्यायला आता पाहिजे? सगळ्यात मोठं जर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना जर टेन्शन असेल ते म्हणजे आर्थिक बाजूचं. कारण आता मंडपाचे रेट वाढलेले आहेत, कारागिरांचे रेट वाढलेले आहेत, गणेश मूर्तींचे रेट वाढलेले आहेत, डेकोरेशनचे रेट वाढलेले आहेत. प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला कसरत आहे आणि लिमिटेशन आलेलं आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही आमचा घरातला जसा गणेशोत्सव आहे, तसंच हा मंडळसुद्धा आमचं घरातलंच आहे. तसं आम्ही या ठिकाणी काम करून हा गणेशोत्सव साजरा करत असतो. अच्छा, आपला मंडळमध्ये काही सामाजिक कार्यक्रम राबवतात? हो, दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतो, शालेय वस्तूंची मदत करतो, महिलांसाठी हळदी-कुंकू असतो आणि विविध कार्यक्रम कोरोनाच्या काळामध्ये असो किंवा ज्या वेळेला मंडळाची इच्छा असते त्या वेळेला आम्ही चांगले उपक्रम आमच्या मंडळाच्या मार्फत राबवत असतो. तरुण खेळाडूंसाठी आम्ही क्रिकेट टुर्नामेंट घेतो. त्या ठिकाणी एक प्रवचन ठेवतो की त्यांच्यात आपली संस्कृती रुजावी, आपली संस्कृती माहीत पडावी, त्यासाठी प्रवचन ठेवतो. असे विविध कार्यक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. ज्या वेळी भारतावर किंवा महाराष्ट्रावर दुर्दैवाने काय आपदा आली आहे, त्याच्यात काय सहभाग घेतला आहे आपला मंडळ? उत्तर प्रदेश, त्या ठिकाणी आम्ही कोरोनाच्या काळामध्ये ह्या ठिकाणी जे आपले भाऊबंद होते यूपीचे, उत्तर भारतीय, त्यांना जाण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली होती. त्याचप्रमाणे बंगालचे जे आपले भाऊबंद ह्या ठिकाणी आमच्या जेवेरी बाजारात, काळबादी रोडला जे होते, त्यांनासुद्धा जाण्याची व्यवस्था आम्ही केली होती. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये जाण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था या ठिकाणी केली होती. या ठिकाणी कमीत कमी ते 7 ते 8 ट्रेन आम्ही पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने त्यावेळेला विटीवरून सोडल्या होत्या. त्यामुळे आम्ही करोना काळामध्ये धान्य वाटप महानगरपालिकेच्या माध्यमातून जे धान्य येत होतं त्याचंसुद्धा वाटप आम्ही केलं होतं. जे गरीब कुटुंब होते त्यांना सहकार्य करण्याचं, मग खिचडी म्हणून ज्यांना घरं नव्हती अशा लोकांना खिचडी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही केला होता. अच्छा, आपला मंडळचा जो आजूबाजूचा परिसर आहे, त्यांचं आपल्या मंडळबरोबर किती कॉपरेशन असतो? चांगलं सहकार्य असतं. म्हणजे आमच्या बाजूलाच मुस्लिम एक वस्ती आहे,
त्यांचंसुद्धा गणेशोत्सवात आम्हाला चांगलं सहकार्य असतं. त्यामुळे आम्ही सगळे ह्या ठिकाणचे भारताचे नागरिक आहोत आणि एकत्रपणे हा सण साजरा करतो. आपला मंडळात जे एकदम पूर्वीचे कार्यकर्ता आहे, जे सिनियर मेंबर्स, त्यांचा काय रोल असतो मंडळात? नाही, ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि बहुतांशी लोक, आता मी जसं तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की 30 वर्षापासून ते बाहेरगावी राहायला गेलेत, परंतु मंडळाच्या त्या कार्यामध्ये ते मार्गदर्शन करत असतात आणि आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव साजरा करत असतो. जेव्हा बाप्पा विराजमान होतात मंडपात आणि तुमचा डोळा बाप्पाच्या डोळ्याशी मिळतो, जोडतो, तेव्हा तुम्हाला काय अनुभव होतो? काय फिलिंग असते? तो आनंदाचा क्षण असतो, कारण गणरायाची एक वर्षभर आम्ही वाट बघत असतो. कारण ज्यावेळेला गणरायाला विसर्जन करायला आम्ही नेत असतो तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी असतं आणि ते पाणी जेव्हा बाप्पा येतो तेव्हा तो आनंदाचा क्षण आम्ही स्वीकारत असतो आणि तो एकदम त्यावेळेला "अन्नू भूतेना भुवे" असं छान असं वाटत असतं की या गणरायाच्या कृपेने सगळं काय व्यवस्थित चाललंय. तो विघ्नहर्ता आहे आणि सगळ्यांची विघ्न दूर करत असतो. आपल्या मंडळमध्ये अशी काय घटना घडली आहे की तुम्हाला एकदम काय कोणावर चमत्कार झाला की काय, असं काय ठाऊक आहे आपल्याला? मला आठवतं की मंडळाचं 60वं वर्ष होतं. त्यावेळेला मी मंडळाचा फक्त सामान्य कार्यकर्ता होतो आणि 60वं वर्ष आमचे जे सरचिटणीस आहेत ते अचानकपणे आजारी पडले आणि आता गणेशोत्सव साजरा कसा करायचा असं मोठं चॅलेंज आमच्यासमोर उभं राहिलं होतं. परंतु त्यावेळेला मी आणि माझे सहकारी संतोष घरत म्हणून आहेत, आमचे आता खजिनदार आहेत ते माझ्याकडे आले आणि ते बोलले, "अरे गणेशोत्सव आला आहे आता आणि आपलं एक सेक्रेटरी तर आजारी पडले, सगळं ते करतात, आता कसं काय गणेशोत्सव करायचं?" आणि मग त्यावेळेला सगळे आम्ही लोकांनी मीटिंग घेतली, सर्व वाडीतील रहिवासी, बाजूबाजूचे आमच्या वाडीतल्या रहिवाशांची आणि त्या ठिकाणी मला अध्यक्ष केलं, त्यांना खजिनदार केलं आणि त्यावेळेशी 15 दिवसच आमच्याकडे होते आणि 15 दिवसाचं चॅलेंज असताना गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचा होता. कारण 60वं वर्ष आम्हाला साजरं करायचं होतं. पण गणरायाची कृपा झाली आणि तो गणेशोत्सव एवढा जोशात आणि आम्ही चलचित्र केलं त्यावर्षी. म्हणजे आम्ही ते चलचित्र भाड्याने आणलं होतं. परंतु तो जो कन्सेप्ट होता म्हणजे त्या चलचित्राचा जो मेसेज द्यायचा होता ते सगळं आम्ही रायटिंग केलं होतं. म्हणजे मी स्वतः ती स्टोरी लिहिली होती आणि ती क्लिप 3-4 मिनिटाची आम्ही बनवून त्या ठिकाणी साजरा केला होता. तो माझ्या आयुष्यातला एक वेगळा क्षण माझा आठवतो मला. कारण माझ्या जीवनामध्ये असा कधी विचार केला नव्हता की मी या मंडळाचा अध्यक्ष होईन किंवा हे मंडळ मी सांभाळेन. मग मी 60 वर्षापासून ते आता 75 वर्षापर्यंत मी 15 वर्ष म्हणजे आता हे 16 वर्ष आहे, 75 वर्ष साजरा करतोय. ही 16 वर्ष मी या मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. पण ह्या गणरायाची कृपा आहे की माझ्या आयुष्यातली सगळी दुःख, सगळी संकट या गणरायाने आपल्या पोटात सामावून घेतली आहेत आणि मला उभं केलेलं आहे असं मला वाटतं. अच्छा, आपला हे जे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याच्या हिशोबाने चांगलं आणि स्ट्रॉंग मंडळ घडवण्यासाठी काय मेन 2-3 इम्पॉर्टंट वस्तू असते ते? जेव्हा आम्ही 60वं वर्ष आमच्या मंडळाचं साजरं करत होतो त्यावेळेला चांदी होती 36 ते 37 हजार रुपये आणि आज चांदी झाली 1,20,000 रुपये. त्या वर्षापासून आता गेली 15 ते 16 वर्ष आम्ही चांदी खरेदी करतोय. त्यामुळे आमचे पैसे डबल नाही तर ट्रिबल झालेले आहेत. का तर आम्ही आमच्या मंडळामध्ये शिल्लक पैसे जे काय राहायचे, मग ते 50,000 रुपये राहिले तरी 50,000ची चांदी घ्यायची. त्यात पुढच्या वर्षी वर्गणीतून थोडे पैसे टाकून बाजूबंद बनवायचे. कधी आम्ही तोडे बनवले, 2च तोड्याचे पैसे जमा झाले तर 2च तोडे बनवले. कधी आम्हाला हात बनवला, कधी पाय बनवले गणरायाचे, कधी आम्ही गदा बनवली. अशी विविध गणरायाची जी काही आवश्यक गणरायाच्या आपण सजावटीला किंवा दागिने जे काही गणरायाला घालतो ते आम्ही सगळे चांदीचे बनवतो आणि त्याच्यामुळे आमच्याकडे वेगळ्या प्रकारे त्याची पुंजी निर्माण झालेली आहे मंडळाची आणि त्या मंडळाचं एक आर्थिक बजेट जे असतं ते चांगलं राहिलेलं आहे. आमच्या मंडळाचे सल्लागार आहेत महेश पटेल सर. ते सुद्धा आमच्या मंडळाला कायम मार्गदर्शन करत असतात, आर्थिक बाजूने सहकार्य करत असतात, आमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतात
आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम महेश पटेल सर आमचा मित्र आहे तो करत असतो आणि त्याचं फार आम्हाला मोलाचं सहकार्य आणि पाठिंबा मिळत असतो दरवेळेला. मंडळाच्या तर्फे आपला काही निरोप आहे गणेश भक्तांना ते सांगा. माझी सर्व गणरायाच्या भक्तांना एवढीच विनंती आहे की आपण भक्तिभावाने सगळं काय आनंदाने करा, पण गणरायाचा 1 रुपया खाऊ नका. कारण जेवढे तुम्ही खाल तेवढे आपल्याला त्रास होतो. कारण माझा अनुभव आहे की ह्या सामाजिक कार्यातला जो काही पैसा असेल तो सामाजिक कार्यामध्येच गेला पाहिजे, तो समाजासाठीच उपयोग केला गेला पाहिजे. त्याचा जर आपण वेगळ्या ठिकाणी जर त्याचा वापर केला तर ते कधीही आपल्याला फळदायक ठरणार नाही. आणि गणरायाची प्रामाणिकपणे भक्ती करा. गणराया आपल्या आयुष्यातल्या सगळी संकटं दूर करेल, आपलं आयुष्य आनंदाने, सुखाने आणि समृद्धीने भरून टाकेल, एवढं मला प्रामाणिक वाटतं. आपण आमचा अनफिल्टर्ड व्हॉईसमध्ये मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की मुंबादेवीचा महाराजा अखिल जांभूळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळबादेवी रोड, आपण सर्वजण या गणेशोत्सवाच्या दरम्यान दर्शनाकरता मुंबादेवीच्या राजाच्या आपण सगळ्यांनी यावं एवढीच विनंती या माध्यमातून आपण करतो. आणि आपण सर्वांनी एक मंडळाच्या कार्यकर्त्याची एवढी चांगली मुलाखत घेऊन ती लोकांसमोर आपण घेऊन जात आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी खास करून आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना लोकांसमोर नेण्याचं काम आपण करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो, खास करून ब्रॉडकास्ट ग्रुपचा.